ओके. तुंगत ग्रामपंचायत तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं आम्हाला दिनांक 31/7/2026 रोजी त्यांचा आमरण उपोषणाचा म्हणजे गावात सुरू असलेल्या अवैध दारूबंद्याबद्दलचा कारवाईबाबतचा अर्ज प्राप्त झाला होता. तो अर्ज आम्ही तात्काळ स्वीकारून त्याची दखल घेण्याकरता आमच्याकडील संबंधित तालुक्याचे जे उपनिरीक्षक आहेत तर त्यांच्याकडे आम्ही तो कारवाईसाठी अग्रेषित करण्यात आलेला होता आणि त्या अर्जाप्रमाणे त्याची तात्काळ दखल घेऊन आम्ही गुन्हे नोंद केलेले आहेत. तसेच पोलीस विभागाकडील ज्या ज्या ठिकाणी गुन्हे नोंद केलेले आहेत तर त्याचीही माहिती आम्ही घेऊन आता उपोषणकर्त्यांच्या मागणीप्रमाणे आणि माननीय अभिजित पाटील साहेब विधानसभा सदस्य माढा मतदारसंघ यांच्या सूचनेनुसार आम्ही सदर ठिकाणी जी अवैध ठिकाणची आहेत तर ती पूर्णपणे सील करण्यात आलेले आहेत आणि जर हे जे काही सील केलेलं आहे किंवा मोहरबंद केलेलं ठिकाण जे आहे तर ते ठिकाण जर त्यांनी सील तोडण्याचा प्रयत्न जर झाला तर त्यांच्यावर आपण भारतीय न्याय संहिता 2023 नुसार वेगळा गुन्हा आपण दाखल करणार आहोत. स्वतः फिर्यादी होऊन राज्य उत्पादन शुल्क स्वतः फिर्यादी होऊन दाखल करणार आहे. तसेच त्याच्याबरोबर जे गावामध्ये अजून काही जरी माहिती मिळाली तरी त्या ठिकाणी ज्या अवैध दारू विक्री ठिकाणी व्यवसाय ठिकाणी निर्मिती ठिकाणी जी काही माहिती मिळेल त्यानुसार आम्ही कारवाई करण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे. तसेच आम्ही सदर ग्रामपंचायत प्रशासनास लेखी विनंती केलेली आहे की बाबा आम्हाला 3 महिन्याचा कालावधी देण्यात यावा जेणेकरून या सदर गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. जशी की MPDA असेल, कलम 93 अंतर्गत बॉन्ड घेण्याचा असेल आणि कलम 93 अंतर्गत घेतलेल्या बंदपत्राचे जर उल्लंघन झालं तर त्या बंदपत्राच्या रकमेचा बोजा त्याच्या मालमत्तेची चौकशी करून आम्ही त्याच्यावर बोजा चढवणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाला ज्या ज्या ठिकाणी गुन्हे नोंद झाले आहेत त्याच्यासाठी आम्हाला महसुली पुरावे म्हणजे ती मिळकत कोणाच्या नावावर आहे, त्या जागा कोणाच्या नावावर आहेत तर याची माहिती घेऊन आम्ही त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करणार आहोत आणि त्यांच्या FIR मध्ये आम्ही समाविष्ट मान्य न्यायालयाला वेगळ्या पत्राद्वारे विनंती करून ती कलमं त्यांच्या विरुद्ध वाढवण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत आणि ती न्यायालयीन प्रक्रिया आहे ती होऊन जाणार आहे. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे आता गुन्हे दाखल झालेले आहेत. आता दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत आमच्यातर्फे आणि आमच्या भावी पथकामार्फत एक गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या नावं नाही आहेत, माझ्या माहिती नाहीये पण माहिती आहे, देतो तुम्हाला मी. काय हो, आम्ही ती लेखी माहिती मान्य आमदार साहेबांना पण देणार आहे आणि ग्रामपंचायत प्रशासनाला सुद्धा आम्ही देणार आहोत. तसेच पोलीस विभागामार्फत सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. तुंगतकरांचं असं म्हणणं आहे की कायदेशीर कारवाई होती परंतु कायम त्यांना केराय टोपली दाखवली जाते. असं होणार नाहीये. आजपर्यंत यंत्रणा किती पाठीशी राहिली त्यांच्या आम्हाला माहिती नाहीये पण मी त्यांना म्हणजे विभागाचं किंवा पदनिहाय जे काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य आहेत तर त्या कर्तव्यास बांधील राहून मी यंत्रणा म्हणून शासकीय यंत्रणा म्हणून त्यांच्या पाठीशी आहे. साहेब, आंदोलनाचा इशारा देऊन जवळजवळ 15 दिवस झाले होते आणि आज उपोषणाला इथल्या महिला सरपंचाला बसावं लागतंय. 4 दिवस झाले इथल्या सोशल मीडियामधनं इथली जर परिस्थिती बघितली, महिलांचा आक्रोश बघितला तर ही कारवाई करायला उशीर झाला असं वाटत नाही? नाही साहेब, कुठेही डिले झालेला नाही. मी ज्या दिवशी आलो त्याच दिवशी पत्र अग्रेषित करण्यात आलं होतं आणि त्यांच्या मार्फत ही त्वरित कारवाई झालेली आहे. आम्ही सुद्धा त्वरित कारवाई करण्यात आलेली आहे साहेब. आणि याच्या पुढे आम्ही त्यांचा जो हेतू आहे की समूळ दारू उच्चाटन म्हणजे नुसता गुन्हा दाखल होणं अपेक्षित नाहीये किंवा त्या गुन्ह्याअंतर्गत काही पळवाटा शोधून त्यांना त्याचं मोकळीक होणं गरजेचं नाहीये तर ते दारू समूळ उच्चाटन कसं होईल याच्यासाठी आम्ही दारूबरोबर या परिसरात विषारी शिंदी नावाचं जे रसायन मिश्रित ताडी असते त्याची सुद्धा विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्याच्यावरती हो, आता आम्ही त्याला समज देण्यात आलेली आहे आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सन 2023 कलम 168 अंतर्गत आम्ही त्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर आम्ही असंही सांगितलेलं आहे की गावात एकावर जरी गुन्हा दाखल झाला तरी तो आम्ही संघटित गुन्हा केला आहे असं म्हणून त्यांच्यावर मोका अंतर्गत सुद्धा कारवाई करणार आहोत. सर, तुंगत सारख्याच पंढरपूर तालुक्यातल्या सलकुली असेल, खेडबाळवणी असेल, पटवर्धन कुरोली असेल, गुरसाळे असेल अशा अनेक गावांमधून अशा पद्धतीनं आता आंदोलनाची दारूबंदीसाठी चर्चा होती. याच्यावरती आपल्या खात्यामार्फत ठोस निर्णय काय घेतला? प्रत्येक गावानं अशा पद्धतीनं आंदोलनच करावं लागेल अशी आपण नाही, आम्ही सरकुली गावचं आंदोलनाची जी दखल घेतलेली आहे. सरकुली गावात ही आम्ही कालही सरकुली गावात होतो म्हणजे कालच आम्ही सकाळी सरकोली गावात 3 पथकं घेऊन गेलो होतो. तिन्ही पथकामार्फत आम्ही शोध घेऊन निरंग पंचनामे घेऊन पोलीस पाटलांना घेऊन आम्ही शोध घेतलेला आहे. सगळे ज्यांनी संख्या व्यक्त केल्या
ती सर्व संशयित ठिकाणं आम्ही तपासणी कालच केलेली आहे. कालच 15 ऑगस्ट सकाळी तुम्ही चौकशी करू शकताय. कालच आम्ही सरकोली गावामध्ये हे केलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांनी आंदोलन किंवा हे करण्याची गरज नाही. प्रशासनाला संविधानिक मार्गाने त्यांना सहकार्य करावं, त्यांनी आमच्याकडे यावं, आमच्याकडून त्यांनी हक्कानं कारवाई म्हणजे आम्ही तर करणारच आहोत, पण त्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी आमच्याशी मांडावेत. आम्ही बांधील आहोत ती कारवाई करायला, कारण का आम्ही त्या पदावर आहोत. आता तुम्ही मला बोलताना सांगितलं की 3 महिन्याचा कालावधी तुम्हाला दिला गेला पाहिजे. 3 महिन्यामध्ये किती कुटुंब अजून उद्ध्वस्त होणार आहेत याची सुद्धा दखल प्रशासनानं घ्यायला पाहिजे आणि तात्काळमध्ये हे द्यायला पाहिजे होतं, पण 3 महिन्याचा कालावधी लागतोय का त्याला? नाही कसं आहे, MPDA सारखा प्रतिबंधात्मक कारवाई प्रोसिजर करण्यासाठी न्यायालयीन अभिलेख असेल तो मिळवणं न्यायालयाचं, कारण का ते काय आपण नाही, तो लेखी अभिलेख मिळवणे, त्याच्यानंतर 2 साक्षीदार उपस्थित करणे, गोपनीय साक्षीदार उपस्थित करणे, असे काही जे कायद्याच्या तरतुदी आहेत त्या तरतुदींना वेळ लागणार आहे. आपल्याला निर्णायक स्थितीपर्यंत पोहोचायचं आहे. आपल्याला तात्पुरती कारवाई मलमपट्टी करायची नाही, कारण का आता जसं हे म्हणले की बाबा आक्रोश करायची वेळ यायला लागली काय, तर ती वेळ येऊ देणार नाही. याच्यासाठी आपल्याला 3 महिन्याचा कालावधी आपण घेतलेला आहे आणि तो कृती आराखडा आमचा गोपनीय राहील. ज्या कृती आराखडे फक्त आम्ही तुम्हाला जी निर्णायक स्थिती आणि जे रिझल्ट पाहिजे तेच आम्ही देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. सरपंच उपसरपंचाने कायम तक्रारी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या, परंतु त्याच्या अगोदर 1 वर्ष होत असेल, किती एवढे दिवस झाले हा चालू आहे, पण आता अजून तुम्ही 3 महिने मागताय. नाही मी सांगितलं की काय झालंय की आता गुन्हे दाखल झालेले आहेत, त्या गुन्ह्यांची माहिती आता आमच्याकडे आलेली आहे. आम्ही पोलीस विभागालाही पत्र देतोय, त्याचीही माहिती आम्ही संकलित करणार आहोत आणि संकलित केल्यानंतरच न्यायालयाला आपल्याला विनंती करावी लागते की बाबा याच्या अधिकृत नकला, जसं तुम्ही नागरिक वकिलामार्फत नकला मागता तसं त्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा ऑफिशियली नकला मागावे लागतात तशा, आणि ते मागितल्यानंतर आपलीच केस असते पण ती आपल्याला न्यायालयामार्फत येणं गरजेचं असते, कारण त्याची चार्जशीट दाखल आहे. आता ती कायद्यातली प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे आपण मागितलेलं आहे होय, बाकी काही नाही. आणि तर दुसरा एक प्रश्न असा, परमिट रूमला आपण जे परवानगी देता इंग्लिश दारू विक्रीची, त्या ठिकाणी देशी दारूचा मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यात सर्रास विक्रीचा प्रकार घडतोय. त्या बाबतीमध्ये आपण तालुक्यात अशा पद्धतीची ठोस कारवाईची काय भूमिका घेणार आहात? 100% येणार आहोत. जर तुमच्याकडे काही तक्रारी असतील तर त्या आम्हाला देण्यात याव्यात, पण आमची नियमित पडताळणी असते. आम्हाला तपासणी करण्याची टक्केवारी किंवा आम्हाला जे काही वारंवारिता दिलेली आहे त्या वारंवारितेनुसार आम्ही तपासणी करत असतो. परंतु जरी तुमच्याकडे काही तक्रारी प्राप्त असतील तर त्या आम्हाला अगदी बिलकुलच द्या. माझा नंबर देतोय मी, माझा नंबर आहे 81 49 744 411. हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सअपला कधीही मेसेज करा, मला कॉल करा, तो कॉल उचलला जाईल 100%. नाही उचलला तरी मला फक्त तुम्ही मेसेज करा. आता जे तक्रार झालेली आहे ती कधी कळतील की कुणाकुणावर तक्रार झालेली कुठली जी आता कारवाई केली तुम्ही? आम्ही उद्याच रिपोर्ट देतोय ना, उद्याच रिपोर्ट देतोय आम्ही. तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये मंदिरापासून 200 मीटरच्या अंतरावर खुलेआम आतबट्टी दारू विक्री, त्याच्याबद्दल काय बोलतो? नाही, आम्ही 100% प्रयत्न करतोय. आपल्याकडे ऑपरेशन समन्वय नावाचं राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हा सोलापूर मार्फत आपल्याकडे ऑपरेशन समन्वय चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे हे होतंय त्या ठिकाणी आम्ही अधिक कठोर कारवाई करतोय. तुम्हाला मी उदाहरण दाखल, सांगोला वाईन शॉपच्या समोर जर असेल, सांगोला वाईन शॉपच्या समोर काही टपऱ्या होत्या तर आम्ही नगर परिषद आणि आमच्या माध्यमातून त्या टपऱ्या संपूर्णपणे काढण्यात आल्या. म्हणजे तक्रारी जशा प्राप्त होतील की त्यांची मागणीच होती काय, त्यांनी सुद्धा तक्रार अर्ज केला, कारवाई होणार अजिबात नाही. ते आमच्याकडे संपूर्णपणे आहे, आम्ही करणार, 100% करतोय आम्ही. तुंगतकरांनी तुमच्या या आश्वासनावरती विश्वास ठेवलाय का आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया? प्रशासनाला मी विनंतीच केलेली आहे आणि त्यांनी विश्वास ठेवावा ही माझी विनंती आहे. ठीक आहे, आता लोकांचा आक्रोश झाला, तुम्हाला जाग आली, पण 15 दिवस झालं पत्र दिलं, त्या 15 दिवसात काय झालं? नाही, मी ते पत्र 3 तारखेलाच फॉरवर्ड केलं आहे आणि 6 तारखेला आपल्या केसेस 15 झाल्या. दिवसात काय झालं? तेच की. स्वातंत्र्य दिनी हो. आंदोलन होतं, गुन्हे लोकांची काय? बरोबर आहे ना, गुन्हे 15 दिवसात काय केलं? तेच की, ही जी कारवाई झालेली आहे ना, ही जी मी मगाशी सांगितली हीच 15 दिवसामध्ये झालेली आहे. आता म्हणलं एका 2 दिवसात फोनवर तुम्हाला नाही, 2 दिवसामध्ये केलेल्या कारवाईचा अहवाल ते कधी देणार असा त्यांनी प्रश्न केला. ती माहिती आम्ही ग्रामपंचायत क्षेत्र आणि माननीय आमदार साहेबांना देतो आहोत. सर, तुम्हाला संपर्क केला, तुम्ही म्हणले होते उपोषणाची वेळ येऊ देणार नाही, 14 तारखेपर्यंत पूर्ण सगळे बंद करणार. एवढा वेळ का लागतो? आमच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच बोलले होते त्या, हे माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाही. तुमच्याशीच बोललो होतो आम्ही. हां, फोनवर बोललो. बर, पण बंद करू 100%. तर एक मिनिट, आपल्या पैठणगड गावामध्ये 7-8 जे व्यावसायिक आहेत, अवैध धंदे व्यवसाय करतात, त्या संदर्भात आपण आपल्या विभागाच्या माध्यमातून काय समुपदेशन राबवणार आहेत का ग्रामपंचायत? मी ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत विनंती केलेली आहे. ग्रामपंचायत प्रशासन ज्याप्रमाणे त्यांच्याकडे
निर्णय म्हणजे त्यांच्याकडील परिस्थितीनुरूप जसा निर्णय घेतील तसा राज्य शालेय उत्पादन शुल्क यंत्रणा आहे का तुम्ही संपूर्ण नाही. आता हे तुंगत गावची ग्रामपंचायत आहे त्याच्यामुळे तुंगत ग्रामपंचायतीचाच विषय फक्त राहील ना. कार्यक्षेत्रच मर्यादित आहे त्याच्यामुळे, कारण का ही जी बसलेली मंडळी आहे ती सगळी तुंगत ग्रामपंचायतीची आहे. त्यामुळे हा वेगळ्या तालुक्यांना तर वगैरे असं नाही लागू होणार. आपण इथल्या यांच्यासाठी समुपदेशन करतोय तर ते रहिवासी इथले आहेत ना, त्याच्यामुळे त्या रहिवाशानुसारच ते कार्यवाही होणार. एकत्रित बैठक हो. तुम्ही त्यांना समुपदेशन करा. हो 100%.